Hello students, मी नाटे मॅडम. Students, today we have to learn probability. In this lesson, we already learn random experiment, outcome, equally likely outcomes. Today, and also we learn sample space and sample point. Today, we have to learn example of sample space. And how form the set of sample space. आज आपण सॅम्पल स्पेस काय आहे आणि ते कसे फॉर्म करतात हे शिकणार आहोत. आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट पाहिले होते. कॅटमधून एक कार्ड काढणे किंवा कॉइन टॉस करणे, डाईस थ्रो करणे किंवा नंबर बॉक्समधनं नंबर एक सिलेक्ट करणे, असे आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट जे आहेत ते त्याचे एक्झाम्पल मागच्या लेसनमध्ये पाहिले होते. आणि आज आपण या सगळ्या एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस कसा तयार करायचा ते बघणार आहोत. सगळ्या रॅन्डम एक्सपेरिमेंटमध्ये जो सॅम्पल स्पेस असतो, त्याचा जो सॅम्पल स्पेस असतो तो म्हणजे त्या रॅन्डम एक्सपेरिमेंटच्या सगळ्या पॉसिबल आउटकमचा सेट असतो. आणि हा सेट कसा तयार करायचा हे आज आपण इथं शिकणार आहोत. सॅम्पल स्पेस मीन्स द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. इट इज डिनोटेड बाय एस ऑर ओमेगा. एसने किंवा ओमेगाने ते डिनोट करतात. आणि त्याच्यामध्ये सॅम्पल स्पेसमध्ये जे इलेमेंट्स असतात त्याला सॅम्पल पॉईंट असं म्हणतात. ईच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड अ सॅम्पल पॉईंट. The number of elements in the set S is denoted as number of Sn of S. Now see the examples of sample space. आता आपण एक एक एक्झाम्पल बघूया सॅम्पल स्पेस कसा तयार करायचा. सी द फर्स्ट एक्झाम्पल. रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, त्याचे सॅम्पल स्पेस इथं दिलेले आहेत आणि त्याच्यामधले इलेमेंटचे नंबर्स म्हणजे संख्या दिलेली आहे. तर पहिला बघा रॅन्डम एक्सपेरिमेंट. हे जे सॅम्पल स्पेसेस आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढे जे आपण प्रॅक्टिस सेट घेणार आहोत किंवा प्रॉब्लेम सेट जो आहे त्या सगळ्या प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेटमध्ये हेच सॅम्पल स्पेस तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त एखाद्याच असू शकतो पण नसेलही, पण हे सगळे सॅम्पल स्पेस कसे तयार केलेले आहेत हे नीट समजून घ्या. बघा आता पहिला रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. 1 कॉइन इज टॉस्ड. समजा एक कॉइन आपण टॉस केला तर आपल्याला पॉसिबल रिझल्ट्स कुठले मिळू शकतात. तर हा कॉइन आहे, हा कॉइन आपण टॉस केला तर आपल्याला काय मिळू शकतं, टेल मिळू शकतं किंवा हेड मिळू शकतं. हे दोनच आपल्याला पॉसिबिलिटीज आहेत. रिझल्टच्या पॉसिबिलिटी दोनच आहेत, टेल किंवा हेड. तर म्हणून या वन कॉइन टॉस केल्यानंतरचा जो सॅम्पल स्पेस आहे त्याचे जे पॉसिबल आउटकम्स आहेत ते आहेत हेड अँड टेल. आणि म्हणून याचा सॅम्पल स्पेस आहे हेड अँड टेल. आणि किती इलेमेंट्स आहेत त्यामध्ये 2. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू 2. आता दुसरा एक्सपेरिमेंट बघा. 2 कॉइन्स आर टॉस. समजा आपण 2 कॉइन टॉस केले. 2 कॉइन जर टॉस केले तर आपल्याला हे 2 कॉइन आहेत आणि हे 2 कॉइन आपण टॉस केले तर आपल्याला काय मिळू शकतं बघा. आता आपल्याला इथे मिळालेलं आहे टेल आणि हेड मिळाले. असंही मिळू शकतं, दोन्ही टेल मिळू शकतात किंवा दोन्ही हेड मिळू शकतात किंवा तुम्हाला एक टेल आणि एक हेड मिळू शकतो किंवा हा हेड असेल आणि हा टेल मिळू शकतो. ह्या 4 पॉसिबिलिटीज आहेत. 4 पॉसिबिलिटीज कोणत्या आहेत तर दोन्ही कॉइनवरती हेड मिळू शकतात किंवा पहिल्यावर हेड दुसऱ्यावर टेल मिळू शकतो किंवा पहिल्यावर टेल दुसऱ्यावर हेड मिळू शकतो किंवा दोन्हीवर टेल मिळू शकतात. आणि ह्या 4च पॉसिबिलिटीज आहेत. याच्या व्यतिरिक्त 5वी पॉसिबिलिटी नाही आहे. म्हणजे पॉसिबल आउटकम्स आर हेड ऑर हेड टेल ऑर टेल हेड ऑर टेल टेल. अँड देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. 1 2 3 4. तर हे याचे पॉसिबल रिझल्ट आहे. समजा 2 आपण जर कॉइन टॉस केल्या. ओके.
डिड यू अंडरस्टँड? समजलं तुम्हाला? समजतं आहे का की कशा पद्धतीने आपल्याला आउटकम्स मिळतील? समजा 3 कॉईन्स आपल्याला दिलेत आणि 3 कॉईन आपण टॉस केलेले आहेत. समजा आपल्याकडे 3 कॉईन्स आहेत आणि 3 कॉईन आपण टॉस करतो आहोत. आता हे 3 कॉईन आहेत. हे 3 कॉईन्स आपण काय केलेले आहेत? टॉस केलेले आहेत. टॉस केल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज मिळतात बघा. आता तुम्हाला इथे काय मिळालं आहे? टेल, टेल आणि हेड मिळालेलं आहे. पण असंही मिळू शकतं, तिन्ही टेल असू शकतात. बघा, तिन्ही हेड मिळू शकतात. पहिली पॉसिबिलिटी आपण समजूया. हेड, हेड, हेड. तिन्ही तुम्हाला काय मिळू शकतात? हेड. मी क्रमाने लावते. फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्टवर हेड, सेकंडवर हेड, थर्डवर हेड. हेड, हेड, हेड मिळू शकतं. किंवा फर्स्ट, सेकंडवर हेड, हेड मिळू शकतं. तिसऱ्यावरती टेल मिळू शकतं. कारण हे आपल्या हातात नाहीये. हा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, त्यामुळे त्याचे जे रिझल्ट्स मिळणार असतात ते रॅन्डमली मिळतात आपल्याला. आणि ते कोणते मिळतात, किती मिळतात हे आपल्याला आपण हे सांगू शकतो, पण त्यापैकी नेमका कोणता मिळेल हे आपल्याला माहिती नसतं. तर बघा, ह्याच्यामध्ये पहिली पॉसिबिलिटीज तिघांवर हेड, हेड असू शकतं. पहिल्या दोघांवर हेड, तिसऱ्यावरती टेल असू शकतं. किंवा मधल्यावर, पहिल्यावर आणि तिसऱ्यावर हेड आणि मधल्यावर टेल असू शकतं. एच, टी, एच. किंवा पहिल्यावर टेल आणि नंतरच्या दोघांवर हेड, हेड असू शकतं. टी, एच, एच. म्हणजे बघा, हेड, 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 टी, हेड, टेल, हेड, टेल, हेड, हेड. ह्या 4 पॉसिबिलिटीज आहेत. अशाच पॉसिबिलिटी टेलच्या बाबतीत होऊ शकतात. तिघांवर पण टेल मिळू शकतं. टेल, 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 टेल. किंवा पहिल्या दोघांवर टेल, याच्यावर हेड मिळू शकतं. टेल, टेल, हेड. किंवा मधल्यावरती काय मिळू शकतं? हेड मिळू शकतं आणि ह्या दोघांवर टेल, टेल मिळू शकतं. किंवा पहिला हेड असू शकतो आणि नंतरचे दोघं काय असू शकतात? टेल असू शकतात. अशा 8च पॉसिबिलिटीज फक्त आपल्याकडे आहेत. जर 3 कॉईन्स आपण टॉस केले. बघा, इथं 3 कॉईन एकाच वेळेस सायमल्टेनियसली, हा जो रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे हा आणि हा वरचा, ह्याच्यामध्ये तुम्ही सायमल्टेनियसली तिन्ही कॉईन टॉस केले तरी चालतात. किंवा एक एक केला, समजा मी हा टॉस केला, नंतर हा टॉस केला, नंतर हा टॉस केला तरी चालू शकतं. ओके. तर अशा पद्धतीने 3 कॉईन टॉस केल्यानंतरचे जे आउटकम्स आहेत, पॉसिबल आउटकम्स, ते हे इतके आहेत. म्हणून तो सॅम्पल स्पेस आहे आणि नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8. त्याच्यामध्ये 8 इलेमेंट्स आहेत. आता पुढचा एक्सपेरिमेंट बघा. अ डाय इज थ्रोन. एक डाय आपण थ्रोन केला. समजा हा डाय आहे, डाय, आणि याला डाय म्हणतात. हा क्यूब आहे आपला सापशिडी खेळण्याचा. तर हा आपण जर थ्रो केला तर आपल्याला काय मिळू शकतं? 1 मिळू शकतं, 2 मिळू शकतं, नंतर 3 मिळू शकतं, 4 मिळू शकतं, 5 मिळू शकतं आणि 6 मिळू शकतं. आपल्याला हे आउटकम्स मिळू शकतात. 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकी एक मिळतं. आणि पॉसिबल आउटकम्स हे इतके असल्यामुळे हा त्यांचा काय आहे? सॅम्पल स्पेस आहे. आणि त्याच्यामध्ये किती इलेमेंट्स आहेत? 6. देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. आता समजा अजून एक असा डाय आपण घेतला आणि हे 2 डाईज आपण थ्रो केले तर तुम्हाला 2 रिझल्ट्स मिळतील. पहिला आणि दुसरा. हा एक आहे आणि दुसरा अजून असेल तर तो दोघांवर एक एक असू शकतो. किंवा दोघांवर एक, पहिल्यावर एक, दुसऱ्यावर 2 असू शकतो. पहिल्यावर एक, दुसऱ्यावर 3 असू शकतो. पहिल्यावर एक, दुसऱ्यावर 4 असू शकतो. पहिल्यावर 1 आणि दुसऱ्यावर 5 असू शकतो. पहिल्यावर 1 आणि दुसऱ्यावर 6 असू शकतो. अशा पद्धतीने पहिल्यावरती 1 ठेवून आपल्याला 6 पॉसिबिलिटीज मिळतात. पहिल्यावर समजा 2 असेल तर दुसऱ्यावर 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4 असू शकतो, 5 असू शकतो, 6 असू शकतो. असे पुन्हा पहिल्यावर 2 असतानाचे 6 पॉसिबिलिटीज आहेत. तसेच समजा पहिल्यावरती 3 आहेत, पहिल्यावर 3 असताना दुसऱ्यावरती 1, 2, 3, 4, 5, 6 अशा 6 पॉसिबिलिटी मिळू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यावरती 1, 2, 3, 4, 5, 6 आणि दुसऱ्यावरती 1, 2, 3, 4, 5, 6 अशा एकूण 36 पॉसिबिलिटीज मिळू शकतात. आणि म्हणून 2 डाईज आर थ्रोन या रॅन्डम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस हा आहे 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 6, 1, 5, 1, 6, 2, 6, 6 पर्यंत. आणि म्हणून याचा नंबर ऑफ एस आहे 36. ओके. आता बघा, आपण पुढचं अजून एक एक्सपेरिमेंट बघूया. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल सपल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स.
आपल्याकडे समजा 52 कार्ड्स असतात. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 52 कार्ड्स. आधी आपण त्या कार्ड्सची जरा ओळख करून घेऊया. बघा, या कार्डमध्ये 4 प्रकारचे, बऱ्याच मुलांना माहिती असेल, काहींना माहिती नसेल, त्यांच्यासाठी सांगते. या कार्डमध्ये अशा प्रकारचे 4 प्रकारचे कार्ड्स असतात या पॅकमध्ये. तर ही जी डिझाईन आहे फुलांची, याला क्लब असं म्हणतात. मराठीतून आपण याला किलवर म्हणतो. या किलवरचे, या क्लबचे, ह्या पॅकमध्ये, ह्या 52च्या पॅकमध्ये या क्लबचे 13 कार्ड्स असतात. किती कार्ड्स असतात? 13. 1 पासून 10 पर्यंत असे ह्या क्लबचे 10 कार्ड्स असतात. त्याच्यानंतर चित्र असतात, पिक्चर्स असतात, आणि तो पिक्चर असतो जॅक असतो, नंतर क्वीन असते, नंतर किंग असतो. असे 3 पिक्चर्स असतात. जॅक, क्वीन आणि किंग हे क्लबचे असतात. हे म्हणजे क्लबचे किती झाले? 1 पासून 13 पर्यंत असे 13 कार्ड्स असतात क्लबचे. त्याचप्रमाणे डायमंडचे सुद्धा 1 पासून किती कार्ड्स असतात? ह्या 1 पासून 10 पर्यंतचे कार्ड्स असतात. आणि त्याच्यानंतर 3 पिक्चर्स असतात. पिक्चर कोणते असतात? तर हा जॅक, नंतर क्वीन, नंतर किंग. याचे सुद्धा हा आहे हार्टचे सुद्धा 13 कार्ड्स असतात. आणि हा आहे स्पेड. हा स्पेड आहे. ह्या स्पेडचे सुद्धा किती कार्ड्स असतात? 13 कार्ड्स असतात. असे प्रत्येकाचे 13 कार्ड्स असतात. आणि ह्या 13 गुणिले 4 म्हणजे यांच्यामध्ये 52 कार्ड्स असतात. क्लब, डायमंड, हार्ट आणि स्पेड अशा पद्धतीचे यांची नावं आहेत. आणि याचे 1 to 10, 1 to 10, 1 to 10, 1 to 10 ह्याच्या पुढे 3 पिक्चर्स असतात. जॅक, क्वीन, किंग, जॅक, क्वीन, किंग, जॅक, क्वीन, किंग, जॅक, क्वीन, किंग. तर ही अशी झाली ह्या सगळ्या कार्डची ओळख. ह्या कार्ड्स जे आहेत त्यांची ती ओळख झाली. आता आपल्याला काय एक्सपेरिमेंट आहे? समजा तुमच्याकडे हे 52 कार्ड्स आहेत. समजा हे तुमच्याकडे 52 कार्ड्स आहेत. आणि या 52 कार्ड्समधनं तुम्हाला काय करायचं? कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. वेल शफल्ड म्हणजे हा जो सेट आहे, हा सेट चांगला असा शफल्ड केलेला असतो. म्हणजे आपण त्याला मराठीतून पिसलेला असं म्हणतो. हा पिसलेला सेट असेल. आणि ह्या सेटमधून आपल्याला काय करायचं आहे? न बघता काय करायचं आहे? एक कार्ड यातनं आपल्याला काढायचं. अशा पद्धतीने आपण हे कार्ड काढलं की तो झाला रॅन्डम एक्सपेरिमेंट. आता आपण जो कार्ड आपण काढणार आहे तर तो कार्ड कोणता असणार आहे? तर मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो 52 पैकी एक कार्ड असणार आहे. 52 पैकी एक कोणता असेल? तर डायमंडच्या 13 पैकी, किंवा हार्टच्या 13 पैकी, किंवा क्लबच्या 13 पैकी, किंवा स्पेडच्या 13 पैकी अशापैकी तो एक असणार आहे. आणि म्हणून इथं दिलेला आहे, सॅम्पल स्पेस दिलेला आहे. तो डायमंडचा एक का असू शकतो, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, किंवा जॅक, क्वीन, किंग असं हे असू शकतो. किंवा स्पेडचा 1 का ते क्वीन पैकी किंग असू शकतो, किंवा हार्टचा 1 का ते किंग पैकी असू शकतो, किंवा क्लबचा 1 का ते किंग पैकी असू शकतो. म्हणजे ह्या 52 कार्डमधनं जर आपण एक कार्ड जर काढलं तर तो ह्या 52 पैकी एक असू शकतो. आणि म्हणून याचा नंबर ऑफ एस झाला 52. ओके. आता आपल्याला पुढचा रॅन्डम एक्सपेरिमेंट बघायचा आहे. याच्यामध्ये आणखीन एक सांगायचं राहिलं की ब्लॅक कार्ड्स असतात 13 + 13 म्हणजे 26. आणि याच्यामध्ये रेड कार्ड जे आहेत ते रेड कार्ड असतात 13 + 13 म्हणजे 26 ब्लॅक कार्ड आणि 26 रेड कार्ड्स असे याच्यामध्ये कार्ड्स असतात. अर्थात तुम्हाला माहितीच असेल, पण काही स्टुडंट्स असे असतात की त्यांना हे माहिती नसतं, म्हणून त्यांच्यासाठी सगळी ओळख करून दिलेली आहे. ओके. नाऊ सी द 7th एक्सपेरिमेंट. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक बेअरिंग नंबर फ्रॉम 1 to 25. आपण एका बाउलमध्ये आपण 1 to 25 नंबर टाकून काही चिट्स तयार केलेले आहेत, कार्ड्स तयार केलेले आहेत. बघा,
याच्यामध्ये आपण जे चीट्स ठेवलेले आहेत ह्या चीट्समध्ये आपण 1 to 25 असे नंबर्स टाकलेले आहेत आणि आपल्याला यामधून आपल्याला एक काय करायचं आहे, एक चीट्स किंवा एक कार्ड न बघता काढायचं आहे. आपल्याला हे न पाहता काढायचं आहे. तर याच्यातून जर समजा आपण एक चीट्स काढली तर ती चीट्स कोणता नंबर येईल, तर ती चीट्स 26 येईल का, 30 येईल का. समजा मी ही चीट्स काढलेली आहे. आता ही चीट्स ही कोण असणार आहे, तर ही चीट्स असणार आहे 1 2 3 4 5 6 अप टू 25. 1 ते 25 मधली ही एक चीट्स असणार आहे, हो की नाही. आणि म्हणून या 1 to 25 चीट्समधली एक चीट्स जर आपण काढली तर तिचा सॅम्पल स्पेस काय असणार आहे, पॉसिबल आउटकम असणार आहे 1 or 2 or 3 or 5 or 4 or 5 अप टू or 25. आणि म्हणून याचा नंबर ऑफ एस झालेला आहे 25. यातून आपण कोणतीही चीट जर अशी काढली तर ती 1 ते 25च्या दरम्यानची असणार आहे. बघा ही आहे 21. 25च्या पुढचा नंबर असणार नाही कारण याच्यामध्ये 25 चीट्स आहेत. ओके, तर हा झाला रँडम एक्सपेरिमेंट. आता त्यानंतर आपण अजून एक एक्सपेरिमेंट बघूया. 8वा एक्सपेरिमेंट बघा. 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रॉन सायमल्टेनियसली. आपण एक डाय आणि एक कॉइन काय करूया, समजा आता माझ्या हातात एक डायच आहे आणि एक काय आहे, कॉइन आहे. आणि हे आपण काय करूया, सायमल्टेनियसली थ्रोन करूया. म्हणजे कॉइन असा टॉस करायचा असतो पण व्हिडिओमधून तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून मी नेहमी तुम्हाला असं टाकताना दाखवते. तर आपण हे असे थ्रोन करूया. थ्रोन केल्यानंतर सांगा बरं काय येईल. कॉइनचा एकतर हेड येईल किंवा टेल येईल आणि यामध्ये काय येईल, 1 to 6 पर्यंतचा नंबर येईल. बघा तुम्ही आता बघा आपल्याला कोणते आउटकम्स मिळू शकतात. मी आता 1 कॉइन अँड 1 डाईस काय करते आहे, थ्रोन करते आहे. थ्रोन केल्यानंतर बघा आपल्याला काय मिळालेलं आहे, 1 मिळालेलं आहे आणि इथे काय मिळालेलं आहे, आपल्याला टेल मिळालेला आहे. म्हणजे तुम्हाला टेल 1 मिळाला, टेल 1. आता आणखीन तुम्हाला काय मिळू शकतं, टेल 1 मिळू शकतो, टेल तुम्हाला 2 मिळू शकतो, टेल 2 बघा टेल 1 मिळू शकतो, टेल 2 मिळू शकतो, टेल तुम्हाला 3 मिळू शकतो, टेल 3 मिळू शकतो, टेल 4 मिळू शकतो, तुम्हाला टेल 4 मिळू शकतो किंवा टेल 5 मिळू शकतो किंवा टेल 6 मिळू शकतो. म्हणजे ह्या टेल बरोबर 1 2 3 4 5 6 हे 6 आउटकम्स मिळू शकतात. हेड मिळू शकतो, हेड बरोबर तुम्हाला काय मिळू शकतो, 1 मिळू शकतो, हेड 1 मिळू शकतो, हेड 2 मिळू शकतो, हेड 3 मिळू शकतो, हेड 4 मिळू शकतो, हेड 5 मिळू शकतो, हेड 6 मिळू शकतो. असे आपल्याला हे किती आउटकम्स मिळू शकतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आपल्याला 12 आउटकम्स ह्या एक्सपेरिमेंटमध्ये मिळू शकतात आणि म्हणून याचा नंबर ऑफ एस झाला 12. ओके, डिड यू अंडरस्टँड. आता समजा तुम्हाला एक नवीन इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट इथे दिलेला आहे बघा. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युझिंग डिजिट 0 1 2 3 4 5. आपल्याला 6 डिजिट दिलेले आहेत, 0 1 2 3 4 5 आणि याच्यापासून आपल्याला नंबर तयार करायचा आहे 2 अंकी आणि विदाऊट रिपिटेशन ऑफ द डिजिट म्हटलेलं आहे. बघा किती इंटरेस्टिंग आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, काही नंबर्स दिलेले आहेत आणि ह्या नंबर्समधून आपल्याला काय तयार करायचं आहे, एक 2 अंकी संख्या. बघा आपल्याला दिलेला आहे 0 1 2 3 दिलाय आणि 4 दिलाय आणि 5 दिलाय. असे आपल्याला काय दिलेले आहेत, नंबर्स दिले आणि ह्यापैकी दोन नंबर 2 घ्यायचे आहेत आणि 2 अंकी संख्या तयार करायची. 2 डिजिट नंबर आपल्याला तयार करायचा आहे. पण 2 डिजिट नंबर तयार करताना एक तुम्हाला कंडिशन टाकली आहे की विदाऊट रिपिटेशन ऑफ डिजिट. म्हणजे तुम्ही जेव्हा नंबर तयार करणार आहात तेव्हा त्या नंबरमध्ये डिजिट रिपीट होऊ द्यायचं नाही. म्हणजे 1 1 2 2 3 3 4 4 5 5 हे जे रिपीट झालेले ते होऊ द्यायचं नाही. तर बघा आपण करूयात 2 अंकी संख्या तयार. समजा आपण 0 पासून सुरुवात करू. समजा मी 0 घेतला आणि 1 घेतला तर हा 0 1 हा कोणता नंबर आहे, हा 1 नंबर आहे. हा 2 डिजिट नंबर आहे का, नाही. मग हा चालेल का, नाही चालणार. मग 0 आधी घेऊन चालणार आहे. 0 कुणाच्याच आधी घेतला तरी तो काय होणार आहे, 1 डिजिट. मग 0 आपण नंतर घेऊ. बघा आता 1
0. म्हणजे ही कोणता नंबर झाला? हा 10 नंबर झाला. हा कोणता नंबर झाला? 10. म्हणजे 1 घेतला, 1 नंतर 0 घेतला तर 10 मिळतो. त्यानंतर आपण 2 घेतला, 1 नंतर 2 घेतला तर कुठला मिळतो? 12. त्यानंतर आपण 3 घेऊया, कोणता मिळतो आपल्याला? 13. त्यानंतर आपण 4 घेऊया, कुठला मिळतोय? 14. 5 घेऊया, कुठला मिळतोय? 15. असे आपल्याला 1 नंतर 0, 2, 3, 4, 5 असे नंबर डिजिट घेतल्यानंतर आपल्याला 10, 12, 13, 14, 15 हे टू डिजिट नंबर्स मिळाले. 1 नंतर 1 घेतला तर 11 मिळेल, पण 11 आपल्याला इथे चालणार नाही, कारण आपल्याला सांगितलंय विदाऊट रिपिटेशन ऑफ द डिजिटचं रिपिटेशन करायचं नाही. जसं आता तुम्ही 1च्या पुढे हे डिजिट्स घेतले तसे 2च्या पुढे डिजिट घेऊन तुम्ही पुन्हा आणखीन 2 अंकी संख्या 2 डिजिट नंबर तयार करू शकता. 2च्या पुढे आपण 0 घेऊ. आधी 0 घेऊन चालणार नाही, कारण की हा 1 डिजिट नंबर होतोय, म्हणून 2च्या पुढे पहिल्यांदा 0 घेऊ. काय झाला? 20. नंतर 1 घेऊ, 21, 23, 24, ओके, 25. अशा पद्धतीने 20, 21, 23, 24, 25 मिळाला. त्याच पद्धतीने तुम्ही सिमिलरली 3 घेऊन 3चे तुम्ही 2 डिजिट नंबर तयार करू शकता. 4चे तुम्ही 2 डिजिट नंबर तयार करू शकता. त्यानंतर 5चे सुद्धा तुम्ही 2 डिजिट नंबर तयार करू शकता. अशा पद्धतीने आपण 0, 1, 2, 3, 4, 5 हे नंबर्स, हे डिजिट्स घेऊन आपण 2 डिजिट नंबर जे तयार करू शकतो विदाऊट रिपिटेशन डिजिट. तर ते किती होतात? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 अशा पद्धतीने. आणि अजून एक इथं एक्सपेरिमेंट आहे. तो एक्सपेरिमेंट आहे की आपल्याकडे 3 पुरुष आणि 2 स्त्रिया आणि यांच्या ह्या 5 लोकांची आपल्याला दोघांची कमिटी करायची आहे. तर बघा, मी जरा थोडा फास्ट सांगते. एक पुरुष आणि बघा हा त्याला M1, M2, M3, W1, W2 नाव दिलं. तर आपण जोडी करूया. M1ची जोडी आपण M2शी करू, M3शी करू, W1शी करू, W2शी. तर 1, 2, 3, 4 मिळाले. त्यानंतर आपण M2ची जोडी केली, M3 आणि W1 आणि W2ची, 3 झाले. M3ची जोडी केली W1 आणि W2शी, है की नाही. अशा पद्धतीने W1 आणि W2 अशा पद्धतीने आपण इथं काय केलेलं आहे तर सेट तयार केलेला आहे. बघा आता M1 घेतला म्हणजे एक पुरुष आहे, ह्या पुरुषाची पहिला नंबरचा पुरुष आहे त्याच्याशी दुसऱ्या पुरुषाची जोडी एक कमिटी झाली. त्याच्याशी तिसऱ्या पुरुषाची जोडी घेतली तर दुसरी कमिटी झाली. जर समजा आपण ह्या M1ची W1शी जोडी केली तर तिसरी जोडी झाली. M1ची W2शी जोडी केली तर ही चौथी जोडी झाली. आता समजा आपण M2नी सुरुवात केली तर M2 M1 नाही घ्यायचा, कारण M2 M1 आपण आधीच घेतलेला आहे. मग M2 M2 पण होऊ शकत नाही. M2 M3 घ्यायचा, मग M2 W1 घ्यायचा, M2 W2 घ्यायचा. आता M2 झालं तर M3 घ्यायचं. M3ची जोडी M1शी घेऊ शकत नाही कारण आधीच झालेली आहे. M3ची जोडी M2शी पण घेऊ शकत नाही कारण की आधीच झालेली आहे. आणि म्हणून M2ची W1शी, M2ची W2शी जोडी तयार होईल. आणि अशा पद्धतीने हा लेसन आपण पूर्ण